15 दिवसापूर्वी बजाजनगर येथे मोठा दरोडा पडला होता। जवळपास 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी एका उद्योगपतीच्या घरातून त्या चोरट्याने घेऊन गेले होते आणि जे मालक आहेत ते यूएसच्या दौऱ्याला किंवा फिरायला गेले असतील। त्यानंतर जे आरोपी होते त्यांना पकडण्याचा जेव्हा प्रयत्न पोलिसांनी केला, पोलिसांवर संबंधित ज्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यांनी त्यांच्या अंगावर पहिले जीभ घालायचा प्रयत्न केला, एक राऊंड फायर केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं। त्या जो वारला त्याच्या मयतावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचं पोलीस रेकॉर्ड आहे। म्हणून अशा वेळेला पोलिसांनी जर तशी कारवाई केली असेल तर त्याला चुकीचे म्हणता येणार नाही। आणि मग एखाद्या गुन्हेगाराने पोलिसाच्या अंगावर जीभ घालणे, त्याच्यावर गोळीबार करणे, हे शांतपणे जर पोलीस पाहायचं असेल तर मग पोलीस कशाला पाहिजे। म्हणून त्या केलेल्या गोष्टीला मला वाटतं समर्थन केलं पाहिजे। त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्याच्या बरोबर तो जो काही गुन्हेगार होता त्यांनी इतरांवर जो फायरिंग करण्याच्या अगोदर त्याला जे जायबंद केलं होतं त्याचं मी तरी समर्थन करतो। दुसरा प्रश्न निर्माण होईल, आरोपी अटक झाले, त्याचा एन्काउंटर सुद्धा झाला, पण जो मुद्देमाल गेला तो मुद्देमाल सापडला, निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे। मी सुद्धा आता 12 वाजता पोलीस कमिशनरना बोलवतोय, त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतोय किंवा मी स्वतः त्यांच्या ऑफिसला जाऊन या प्रकरणाची चौकशी करेल। नाही, जोपर्यंत पोलिसांशी बोलत नाही त्यावर मला वाटतं उत्तर देणं योग्य नाही। दुसरा प्रश्न की संजय राऊतांनी काल तुमच्यावर आरोप केला की शहरातलं एक पंचतारांकित हॉटेल बीट्स हॉटेल तुम्ही विकत घेताय, तर एवढा सगळा पैसा आला कुठून, कोक्यांमधला पैसा आहे वगैरे असं सगळं। अहो, मूर्ख माणूस आहे तो। काय लावलं तुम्हाला? एक लॉजिक तरी कळायला पाहिजे त्याला। ते विट्स हॉटेलची लिलाव हा 6 वेळेला झालेला, 6 की 7 वेळेला प्रक्रिया। बरं, ही प्रक्रिया कोर्टाच्या आदेशानुसार झालेली। आज ती प्रॉपर्टी कलेक्टर म्हणजे महसूलच्या ताब्यामध्ये आहे आणि वारंवार कोर्टाने त्यांना सांगितलं की याची लिलाव करा। 6 वेळा लिलाव झाल्यानंतर 7व्या वेळेला त्या प्रॉपर्टीची एक कॉस्ट जी कोर्टाने ठरवून दिलेली, तुम्ही आम्ही नाही, कोर्टाने ठरवून दिलेली, आणि त्या बोलीच्या वर बोली जर लागली तर ते हॉटेल विक्रीची परमिशन हे न्यायालयाने दिलेली आहे। एक जण त्याच्यामध्ये हा लिलाव थांबण्यासाठी सुद्धा न्यायालयाकडे गेला होता, त्याला सुद्धा कोर्टाने परवानगी नाकारली, त्याची जे मागणी होती ती अमान्य केली। आता प्रश्न येतो असा की ती हॉटेल माझ्या मुलांनी विकत घेतली असा जो काही दाखवलं जात आहे, मुळामध्ये त्याच्यामध्ये 5 पार्टनर आहेत। हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे। 75% लोन ही बँक देणार आहे। म्हणजे बँक लोन किती देणार आहे? जवळपास 50 कोटी ते 55 कोटी रुपये हे लोन आहे। आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिश्श्याला आलेली रक्कम किती आहे तर 3 ते 3.5 कोटी रुपये त्यात टाकायचे। 10 वर्ष ते हॉटेल रन करायचे, बँकेचे पैसे फेडायचे, तेव्हा कुठं त्यांना लाभ होणार आहे 10 वर्षानंतर। अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं? राजाच्या पोटी जन्मलेली ते पोरं नाही आहेत। म्हणून जर एखादा उद्योगाच्या दिशेने जात असेल, भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या, नंतर त्याच्यावर बोला ना। ही वस्तुस्थिती आहे की नाही आहे? 1 महिन्यामध्ये आता 25% रक्कम भरायची, ती रक्कम भरण्यासाठी हे 5 जण एकत्र येणार, त्यांच्या हिश्श्याला जे काही 3-3.5 कोटी रुपये येतील ते लोक भरतील, त्याच्यानंतर बँक जे लोन देईल ते बँक लोन कोर्टामध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर ते पोझिशन मिळेल आणि त्याच्यानंतर तो व्यवहाराला सुरुवात होईल। म्हणून कोणत्या गोष्टीवर भ्रष्टाचार केला हे एकदा सांगताना हे डोकं जे आहे ना, रात्रीची उतरली नाही ना तर हे असे प्रकार घडतात। रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना आता ती सवय झालेली, त्यांना माहिती आहे। म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो, कहो चुकीचं केलं म्हणून,
परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू नये. मग ही जी तुम्ही 6 वेळा त्याचं टेंडर झालं होतं, तर कुठल्या कालावधीत झालं होतं ते कोणी भरलं नव्हतं का? तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला नाही का तुमच्या? तुम्हाला हे सगळं लिगल माहिती आहे ना. मी सांगतो म्हणून नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, अजिबात नको. हे तुम्हाला रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसमधून जो त्यांचा काय असतो SDM त्याच्याकडे जा, रेकॉर्ड घ्या. कोणत्या तारखेला केला होता, कधी केला होता, का तुम्ही किती वेळेला कोर्टात गेला होता, कोर्टाने तुमच्यावर काय ताशेरे ओढलेत, मग तुमचा हा कितवा दिलेला होता, हे सगळे प्रश्न उत्तर त्यांच्याकडे आहेत ना. म्हणून हा प्रशासकीय भाग जो आहे तो तुम्ही त्यांना विचारू शकता ना. हे मी सांगतोय म्हणून नाही, किंवा माझ्यासाठी लिलाव होतोय किंवा हॉटेलसाठी लिलाव यांना घेण्यासाठी होतोय, अशातला कोणताही प्रकार नाही. हा लिलावची वेळ ही 7वी होती, 7वी. त्याच्यानंतर या सर्वांनी मिळून एक व्यवसायामध्ये आपण पदार्पण करू, म्हणून अशा वेळेला अशा मराठी माणसाचं नाव घेतात. लाज नाही वाटत तुम्हाला? एखाद्या मराठी माणसाने एखाद्या उद्योगामध्ये जाताना त्याला सपोर्ट करण्यापेक्षा त्याला भ्रष्टाचार करायला म्हणतात. तुमच्याकडे जे दलाल होते ना त्या महानगरपालिकेमध्ये, तिथं त्यातलं एकही मराठी नव्हता. त्यांच्याचं तुम्ही काय तोंड जातं कुठे, काय काय करा, सेवा करायची तुम्ही. ते दलालांनो मेहनत करा, कमवा आणि मोठे व्हा. याचा आणखी एक प्रश्न असा आहे की हॉटेलची आता लिलाव प्रक्रिया पार पडलेली आहे का, ते तुम्हाला भेटलेलं आहे का, आणि सेल कधी होणार आहे, हे सगळं कधी झालं तुमचं? ही प्रोसेसचा भाग आहे. बोली लागली, बोली लावताना तुम्हाला 10-15 लाख रुपये काय ते डिपॉझिट करावं लागतात, ते त्यांनी केलेत. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ती जी काही बोली लावली त्याची 25% रक्कम भरणे गरजेचं आहे, नसता तुमचा तो व्यवहार रद्द होईल. 25% भरल्यानंतर 3 महिन्याचा कालावधी आणखीन दिला जातो. त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जे काही बँकेचं लोन प्रोसिजर जे काही करायचं आहे त्या 3 महिन्यामध्ये ते करायचं, आणि ते पैसे जेव्हा त्यांच्याकडे जातील, पूर्ण पैसे जेव्हा सरकारकडे जमा होतील, महसूलकडे जमा होतील, त्याच्यानंतरच तुम्हाला तो ताबा दिला जाईल. ही प्रोसेसचा भाग आहे. दुसरा, मागे 2 दिवसापूर्वी तुमच्या बाबतीमध्ये समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, मुलाच्या अनुषंगाने ती चर्चा झाली. त्या संदर्भात आपला काही खुलासा आहे? नाही, ते काय, तो जे काही लोकांना उचकवण्याचा जो काही प्रयत्न करत होते ना, मी त्यांचं नाव योग्य वेळेला सांगेल. राजकारणामध्ये इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करणं योग्य नाही. आम्ही कधीही ते पथ्य पाळलेलं आहे. म्हणून कोण कोण ह्याच्यामध्ये होतं, कसं सर्कल फिरलं, कशी चेंज चालली, कसं मला बदनाम करायचा प्रयत्न केला गेला, या सगळ्या गोष्टीचं उत्तर योग्य वेळेला मी देईन. वास्तव काय आहे म्हणजे? तो योग्य वेळेला त्याच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देईल, आणि ते जे चेहरे आहेत ते सुद्धा मी समोर आणेल. काल मुख्यमंत्र्यांसोबत फार महत्त्वाची बैठक झाली. शहराला पाणी पुरवठ्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला, अधिकाऱ्यांना बऱ्यापैकी दाखवलेलं. काय नेमकं काल झालं? शहराच्या पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये अनेक वेळेला काम करताना सांगण्यात आलं की ह्या तारखेला पाणी इथपर्यंत काम होईल, त्या तारखेपर्यंत होईल, आणि ह्या गोष्टीचा शहरातील नागरिकांना आलेला प्रचंड संताप आहे. कमिटमेंटनुसार काम होत नाही, आणि ह्या बाबी मुख्यमंत्र्यांच्या कानी गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी बैठक सुरू असताना प्रेझेंटेशन दाखवताना स्पष्टपणे सांगितलं, हे मी 10 वेळा पाहिलं, मला लोकांना पाणी कधी मिळेल याचं उत्तर मला पाहिजे. मग जॅकवेलची असलेली अडचण असेल, पाईप फुटण्याचा प्रकार असेल, कॉन्ट्रॅक्टरकडे लेबरची असलेली कमतरतेचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तातडीनं तिथंच CMने क्लिअर केली. पुन्हा त्यांनी महत्त्वाचं सांगितलं, त्यांना एक डेडलाईन दिली, नसता या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत तर टाकू, परंतु याला जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई कसं करू, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांना जे काही लोन पाहिजे होतं 822 कोटीचं, त्याला तातडीने मंजूर दिली. मला वाटतं या शहरासाठी मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत चांगला निर्णय कालच्या त्या बैठकीमध्ये घेतला. त्या बैठकीला एकनाथ शिंदे साहेब होते, जे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यांनी केलेली मदत, त्यांनी दिलेली सूचना, कालही त्यांनी काही सूचना दिल्यात, आणि आम्ही सर्वजण, अतुल सावे असतील, गुलाबराव पाटील असतील, आम्ही त्या बैठकीला होतो. मला वाटतं कालची बैठक अत्यंत पॉझिटिव्ह शहराच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. सगळं काम बघता पाऊस पडतोय, पाण्याची पातळी वाढलेली आहे धरणामध्ये. ऑक्टोबर आधी सुरू होईल असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? याच बाबतीमध्ये
मुख्यमंत्र्यांनी त्या ठेकेदारांना समकावलं, तुम्ही दरवेळेला तारखा देता आणि त्या तारखेला काम होत नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी आता लोकांना तारीख देणार नाही, परंतु तुम्ही या तारखेच्या आत काम केलं नाही तर तुमच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विलिनीकरणची चर्चा सुरू आहे त्यात आता अजित पवार गटात मतभेद असल्याचं पाहायला मिळतं. काही लोकांना जायला पाहिजे, काही लोकांना थेट करू. राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय हे नेमकं आता सांगता येणार नाही, परंतु एक निश्चित आहे, शरद पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्यावरून त्यांच्यामध्ये आता समन्वय साधला जातोय की काय अशी शंका निश्चित तयार होते. हे कधी एकत्र येतील, कधी युती होईल याबाबतचा खऱ्या अर्थानं उत्तर हे दोघंच देऊ शकतात. परंतु काही लोकांना सत्तेमध्ये जर आले तर आपली संधी हुकतील याची भीती निश्चित आहे. आदिवासी विभागाचा 335 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीला वळवलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय व्हायला लागला. दुसऱ्या बाजूला पुढच्या काळात कदाचित निधी कमी पडला तर परत एकदा तुमच्या खात्याचा निधी वळवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बघा, या दोन्ही खात्याच्या निधीच्या कट संदर्भामध्ये मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलेलं आहे, बोललेलं आहे. म्हणून आदिवासी खात्याचा निधी वळवला त्याबद्दलचं काय त्यांचे मत आहेत त्या खात्याच्या मंत्र्यांनी बोललं तर ते योग्य होईल. त्यावर मला वाटतं मी भाष्य करणं चुकीचं राहील. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं कौतुक केलं, असे म्हणतात की शरद पवार हे जय पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करतात. नाही, पवार साहेबांचं एक हे बघा, ते विरोधात आहेत म्हणून त्यांना विरोधात बोलणं हा आमचा मुळात हेतू नसतो. पराजय झाला म्हणून एकदम घरात बसले असं शरद पवारांच्या बाबतीत कधी घडलेलं नाही, किंवा विजय झालाय म्हणून मिरवणुका काढत ते कधी फिरले नाहीत, कधी ते ढोल वाजवत बसलेले नाहीत, कधी ते गुलाल उडवत आणि ते डान्स करत असलेले ते कार्यकर्त्याच्या घोळक्यात ते कधी गेलेले नाहीत. म्हणून हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणून पराभव झाला तरी काम केलं पाहिजे आणि जिंकलो तरी काम केलं पाहिजे. मला वाटतं हे चांगले लक्षण त्यांच्यामध्ये एक तरी निश्चित आहे. देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचारी मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात का असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की राजकारणामध्ये काही तडजोडी कराव्या लागतात, तसंच हे कारण आहे. ते म्हणतात की जरी आधीचा तंत्र असला येणाऱ्या काळात माझ्या मंत्रिमंडळात कुठे चुकीचं काम करण्यात करू नये. हे बघा, पूर्वी कुणावर काय आरोप होते यापेक्षा आता सरकारमध्ये आल्यानंतर जर काही चुकीचं करत असाल तर देवेंद्र फडणवीस असतील, शिंदेसाहेब असतील, त्याचा गांभीर्याने विचार करतात. लोकांना जे आपण आश्वासन देतो, लोकांचा जो विश्वास आपल्यावर असतो त्याला कुठेही तडा जाऊ देऊ नये ही सरकारची भूमिका आणि ह्या तिन्ही नेत्यांची भूमिका आहे. म्हणून आताच्या काळामध्ये भ्रष्टाचार करणं हे जर कोणी ठरवलं तरी त्याला तातडीनं कारवाईला समोर जावं लागेल आणि त्यांच्यावर कारवाई हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील हे तेवढं सत्य आहे. 2021 मध्ये ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात कुणी हाताची घडी बसून राहू शकत नाही, जिवंत राहण्यासाठी वाट शोधावी लागते असं करायचं. जिवंत राहण्यासाठी 2019 ला जो धोका दिला तर आम्ही हाताची घडी बसून. बरोबर आहे ना. तुम्ही एक तर लक्षात घ्या, तुम्ही निवडणूक कशी लढवली? युती म्हणून लढवली, निवडून आले. मग भाजपची तुम्हाला मदत, शिवसेनेला मदत झाली, शिवसेनेची भाजपला मदत झाली आणि लोकांना एक विश्वास होता की हे सरकार येणार आहे म्हणून त्यांनी केलेली ती मदत. आणि मग असं असताना जर उभाठाने दुसरी वाट धरली असेल तर मोठा असलेला पक्ष त्यावेळेला कदाचित 105 काही आमदार त्यांचे निवडून आले होते. मग 105चा हा गाडा घेऊन चालणं म्हणजे सत्तेचा ताट समोर असताना सुद्धा विरोधात बसणं हे किती क्लेशदायक असतं हे तर निश्चित त्यांना जाणवलेलं असेल. आणि आम्हालाही सुद्धा, आम्ही जे लोक होतो आम्हालाही जाणीव झाली होती की आपण भाजप शिवसेना म्हणून निवडून आलेलो आहोत आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर नको म्हणून हे झालेलं काय उठाव जो असेल किंवा पुन्हा भाजपचं शिवसेनेचं एकत्रीकरण असेल हे त्या दृष्टीने झालं आहे. आणि भाजपने त्यावेळेला जी काही भूमिका घेतली मला वाटतं पक्ष म्हणून ती योग्य होती. आदित्य ठाकरे राजपुत्र आहे, त्याच्यावर चौकशी कधी होईल काय होईल, परंतु एक निश्चित आहे, अशा प्रकरणामध्ये गांभीर्याने चौकशी करून दोषी असेल तर निश्चित त्याला सजा झाली पाहिजे. परंतु प्रकरण हे आता इतकं ताणण्यापेक्षा एकदाची त्याची जी काही चौकशी असेल ती निश्चित झाली पाहिजे.
अजित पवार जे मारिया होते ओपन जिम असेल किंवा इतर सगळे कंत्राट त्यांनाच कशी काय भेटले हा सुद्धा प्रश्न मुंबईमध्ये उपस्थित झालेला आहे आणि त्यांची चौकशी सुरू झाली त्यांच्या आकाराची चौकशी कधी होणार. मग हेच ना मी पहिले सांगितलं की मुंबई महानगरपालिकेला लुटताना जे दलाल होते ना या दलालापैकी हे सर्वजण आहेत. तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अनेक करोडो रुपयाचे ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले गेले ते दुन्नू मारिया आणखीन कोणी असेल ज्यांचा हे आज तिरस्कार करायला म्हणतात ना त्या सर्वांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेत. मराठी माणसाला तिथं वावसुद्धा नव्हता आणि म्हणून आता यांचे दिनू मारिया वगैरे यांचे जे आका आहेत ना यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगला आहे त्यावर बोलताना ते म्हणाले की दोघेही नेते संवादात चांगले नाही असं ते थेट म्हणाले आणि पुढे असं म्हणाले की या माझ्या वक्तव्याबद्दल ते मला माफही करतील. त्यांनी थेट सांगितलं. त्यांनी जे सांगितले ते एक दिलखुलासपणे सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मग एकनाथ शिंदे असोत की अजितदादा असो फटकन बोलणं आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं आणि म्हणून थोडंसं त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून. आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडं सॉफ्टली घेऊन मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्याने त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलं आणि ते हसत खेळत दोघांनी सुद्धा स्वीकारलेलं असावं. आणि देवेंद्र साहेबांची आणि त्या दोघांची तिघांची एकत्रित मैत्री ही अख्खी महाराष्ट्र पाहतोय. संभाजीनगरमध्ये एका उपजिल्हाधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आलं आहे आणि आता जी माहिती मिळते तर अनेक पुढाऱ्यांच्या पोरांना जे आहेत गायरान जमिनी वर्ग 2च्या 1 करण्यात या अधिकाऱ्याचा सहभाग होता असंही सांगितलं जातं. नाही आता हे सगळे प्रकरण बाहेर निघतील. वर्ग 2ची जमिनी वर्ग 1 करणे कुणाला काही स्पेस देणे हा सगळा चौकशीमध्ये निघणार आहे. भ्रष्टाचार जो आहे ना तो काही दिवस लपला जातो परंतु काही दिवसांतर तो उघड होतोच आणि जेव्हा उघड होतो मग त्यांनी ज्याने त्याचा लाभ घेतला लाभार्थी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे. ठाण्यातील एका जमीन प्रकरणी 1,500 कोटी रुपयाची किमतीची जमीन 65 हेक्टर जमीन ही खासगी संस्थेला कवडीमोल भावात देण्यात आली होती आणि या प्रकरणी फडणवीस यांनी चौकशीची आधी दिली होती मात्र कारवाई होत नाही असं अंबादास दानवे यांनी आरोप केला. एकदा त्याच्या संदर्भामध्ये पुरावे जे असतील अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी पुन्हा जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटणं त्यांना काही जास्त अवघड नाही त्यांच्याकडे द्यावेत आणि जर त्याच्यात कोणी दोषी असेल निश्चित कारवाईची मागणी करावी. परभणी म्हणजे ते वैष्णवी हागवणी प्रकरण जे आहे ते वैष्णवी हागवणी प्रकरणात वकिलांनी कोर्टामध्ये त्या वैष्णवी हागवणीच्या चारित्र्यावरती शंका उपस्थित केली आहे. त्याच्यामुळे थोडा संताप निर्माण झाला की रोहिणीकडचे म्हणलं की त्या वकिलाच्या कांशीला झुलावे तसा सत्कार केला. नाही आता हे कोर्टबाजी चालत राहील. कोर्टामध्ये कोणी कुणावर काय आरोप करावेत यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु आता कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये तो प्रकरण सर्व गेल्यामुळं त्याच्यावर मला वाटतं यावेळेला बोलणं योग्य नाही. सुरेश दसने कृषी प्रधान सचिवांना एक पत्र लिहून धनंजय मुंडेंच्या घोटाळ्यासंदर्भात SIT नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे. नॅनो युरिया नॅनो DAP कापूस साठवणूक बॅगांमध्ये जो घोटाळा झाला होता त्याची SIT चौकशी करा. नाही याबद्दल मला कल्पना नाही परंतु लोकप्रतिनिधी दिलेल्या एखाद्या पत्राचं सरकार गांभीर्याने विचारही करतं आणि त्यानुसार कारवाईसुद्धा करतं. विश्वजित तांबे जे काँग्रेसचे अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते त्यांनी राहुल गांधींवर आरोप केला की राहुल गांधी कोणाला भेटत नाही. मग भेटतच नाही तर तेही राजपुत्रच आहेत ना वारसाने आलेले नेते. इकडे उबाठाचे नेते जसे भेटत नाही तसे ते गांधी घराण्याचे नेते वारसाने आलेले नेते आहेत ना वारसा. म्हणून या वारसावाल्यांना सर्वसामान्य माणसाला भेटणं उचितही वाटत नाही आणि आपणा क्या तेढा होगा अशा भावनेत आविर्भावात राहतात हे आविर्भावात ते आणि म्हणून त्याचा परिणाम पक्ष संपण्यात होतो हे आता सर्वांनी पाहिलेलं आहे. उबाठाचं तेच झालं आणि काँग्रेसचं तेच झालं. सर्व वारसांना म्हणजे काय सर्व वारसांना हे वारसाने आलेले लोक आहेत ना यांना कुठं ग्राउंड लेवलचे काय माहिती.
ग्राउंड लेवलवर काय त्रास असतो, ग्राउंड लेवलला काय काम करावं लागतं, ग्राउंड लेवल काम करताना कार्यकर्त्याला कसं समजून घ्यावं लागतं, कार्यकर्ता कसं कधी 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 भडकतो, पण कधी पायाही पडतो, परंतु त्याला बरोबर घेऊन पक्ष चालवणं हे काही लोकांना पचनी पडत नाही. त्यांना वाटतं की पक्ष हा घरात बसून चालवला तरी चालतो आणि ग्राउंडवरचे कार्यकर्ते हे मूर्ख असतात, असा ज्यांचा समज आहे ना, त्यांना मग तो कार्यकर्ता त्यांची जागा दाखवतो. रणजित कास्टे जो PSI आहे बीडचा, दिल्लीच्या इमारतीवरती चढला आणि आत्महत्या केल्याची कल्पना. तो पागल माणूस आहे, हो सायको माणूस आहे. त्या माणसाच्या अशा सुरस कथा आता रोजच येतात. आता लोकही कंटाळले, तर त्या सायको माणसाच्या बद्दल काय बोलावं. तुमच्यावर पण आरोप केले त्याने काही की सायको लोक असतात, कोण कासले आणि काय कासले, हे सगळे स्टंटबाजी करून हे करून असे हे मूर्ख लोकांच्या नादी लोकून कुठे टाइम खराब करता. एन्काउंटर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सोनं गेले 5.5 किलोपर्यंत 32 तोळेच ताब्यात आले. नाही, त्या संदर्भातच मी आताच सांगितलं की मी स्वतःच पोलीस कमिशनरला एक तर बोलून घेईन किंवा मला तिकडे त्या साईडला काम असल्यामुळे मी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहे आणि त्या प्रकरणाची पूर्ण चौकशीसुद्धा करणार आहे. मुळामध्ये मला जी माहिती आहे, सोनं त्याच्याहीपेक्षा जास्त गेलं असावं, परंतु जे काही अधिकृतपणे त्याच्या रेकॉर्डवर होतं ते सोनं फक्त समोर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते का मिळालं नाही किंवा त्याचं काय गती आहे हे मी पोलिसाला निश्चित विचारेन. तुम्ही पोलिसांना धारेवर धरल्यानंतर पोलीस जास्त ऍक्टिव्ह मोडवर आहेत आणि कामात बदल होत असं मला वाटतं. निश्चित बदल झाला पाहिजे. आपण या शहराचे रक्षण करते आहोत. सर्वसामान्य माणूस भीतीच्या दडपणाखाली का असावा, का त्याला पोलीस माझ्याबरोबर आहेत असं का वाटू नये, म्हणून मी केलेलं वक्तव्य. मला वैयक्तिक त्याच्यात काय इंटरेस्ट होता आणि मला वाटतं त्याच्यानंतर पोलीस ॲक्टिव्ह पण झालेले आहेत आणि आता 2-3 दिवसामध्ये चोरीच्या घटना मला वाटतं ऐकायला कमी मिळत आहेत. असाच जर पोलिसाचा धाक असला तर या शहरातली गुंडगिरी हे हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. यस, हे मी बंद करू. अरे अभी काय मराठीत एक विषय सर, तुम्ही जेव्हा हे सांगितलं होतं की पोलीस आणि काही दरोडेखोर काही त्यांच्या सपोर्ट करतात त्यावरती इम्तियाज असं म्हणाले होते की तुम्ही पोलिसांची बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट करा नेमकं कोणते लोक आहेत ती तुम्हाला माहिती मिळाली त्यांचं स्पष्ट करा, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला इम्तियाजच्या सल्ल्याची गरज नाही. प्रशासन कसं चालवायचं हे आम्ही सतत असल्यामुळे आम्हाला चांगलं कळतं आणि जी काही माहिती माझ्याकडे आली ती आणि पोलीस आम्ही एकमेकांमध्ये शेअर करू. ते हिंदीत एक प्रश्न है कि विट्स होटल की बात जो चली, आप पे गंभीर आरोप हो रहे हैं, संजय राउत ने इस पर. देखिए, संजय राउत ये बकवास आदमी है, वो बकवास बातें करते रहता है. विट्स होटल के बारे में मैं स्पष्ट तौर से आपको कहना चाहता हूँ, इसका लिलाव इसके पहले भी 6 बार करने की कोशिश सरकार ने की है, महसूल विभाग ने, और वो भी कोर्ट के आदेश के तहत. ये 7वें बार लिलाव हो रहा था. अब इसमें सिर्फ हुआ कैसा, ट्विस्ट कैसा आया, तो ये जो प्रॉपर्टी है उसमें मेरा बेटा और 4-5 लोग मिलके इन्होंने ये प्रॉपर्टी लेने की कोशिश की. पहला जो पड़ाव जो रहता है वो पैसे डिपॉजिट करने का रहता है, जो कुछ 2%, 5% रकम रहती है. उसके बाद बोली होने के बाद जब मिलता है, अगर उनको मिला है तो 25% रकम ये 30 दिनों में भरने की रहती है और बाकी रकम जो है वो 3 महीने में भरना है. अब ये जो पीरियड है, ये पीरियड में जो भी प्रॉपर्टी, कोई भी प्रॉपर्टी अगर अपन खरीदते हैं तो उसका 75% लोन ये बैंक से लिया जाता है. अब बैंक उनको 50 से 55 करोड़ रुपए लोन देने के लिए तैयार है. अब बताइए उसमें कितने पैसे बचे, तो ये 5 में डिवाइड होके ये लोग बिजनेस करना चाहते हैं. कोई मराठी आदमी या तो कोई भी 5 लोग मिलके अगर एक आधा बिजनेस रन करना चाहते हैं और 10 साल के बाद लोन पूरा ख़त्म होने के बाद इनको बेनिफिट कब मिलने वाला है, 10 साल के बाद, तो ये वेटिंग पीरियड की अगर किसी में कैपेसिटी नहीं है तो वो नहीं बच जाता. ये मेहनत करना चाहते, उसके ऊपर ये आरोप लगा रहे महाशय और फिर बोलते मराठी माणसावर अन्याय झाला. अरे पागलो, हिम्मत तो करके देखो. दलाली करते हो, परसेंटेज खाते हो, वो धंधा हमारे बच्चों ने भी करना चाहिए. तो इसलिए तुम्हारी दलाली तुम करते बैठो, हम मेहनत से कमाएंगे, मेहनत से खाएंगे. इसमें कोई गड़बड़ी अगर लगती है
कोर्ट ने उसके ऊपर मॉनिटर कोर्ट कर रहा है, यहाँ का हाई कोर्ट उसके ऊपर मॉनिटर कर रहा है। जाओ उनसे बात करो क्यों कितने कम रखी रकम रखी करके। लेकिन ये जानबूझ के बदनाम कैसा किया जाएगा। मैंने बहुत बड़ा भ्रष्टाचार निकाला है और इनको अमित शाह साहब ने पैसे दिए या एकनाथ शिंदे साहब ने पैसे दिए, ये जो बकवास वाली बातें करते हैं इसकी कोई मायने नहीं है, ना इसका कुछ वजूद भी है। आता तुम्हाला माहितीचं सांगतो, या देशामध्ये जवळपास मला जी काही माहिती मिळाली तशा 3 लाख कोटीच्या प्रॉपर्ट्या या बँकेने सीज केलेल्या आहेत आणि ते बंद पडू नयेत आणि त्याचा वारंवार लिलाव होत असतात। हा प्रोसेसचा भाग आहे, हा काही चुकीचा भाग नाही आहे। SMTL काय म्हणतात त्याला, ते त्या माध्यमातून ह्या रोज अशा प्रॉपर्ट्या निघत असतात। सरकारी इच्छुक आहे की हे करा, कोणीतरी करा, पण ते होत नाहीये। आता ही या प्रॉपर्टीचा 7व्यांदा लिलाव होतो। कोणी भरलं नाही, कोणी घेतलं नाही, जरी भरले तरी पुन्हा आलेच नाही, विकत घ्यायला असं झालं। मग त्यात गैर काय मला ते कळायला मला 6 वेळा झाला ना त्याचा लिलाव।